भोसलेवाडीतील बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांच्याकडे पासर्डे इथं राहणारा महेश पाटील हा चालक म्हणून गेल्या 2 वर्षांपासून काम करतोय। राहुल भोसले यांचे सुपरवायझर प्रसाद गावडे यांनी बुधवारी दुपारी बँकेतून 18 लाख रुपयांची रोकड काढून चालक महेश पाटील याच्याकडे दिली होती। ही रक्कम घेऊन महेश पाटील चारचाकीमधून भोसलेवाडीकडे जात होता। दरम्यान तो सुपरवायझर गावडे यांच्या मुलीला घेण्यासाठी भोसलेवाडी चौकात थांबला होता। त्यावेळी कारमधील 18 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती। या प्रकरणी राहुल भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणात चालक महेश पाटील यानंच साथीदारांच्या मदतीनं 18 लाखांची रोकड लंपास केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। शाहूपुरी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीनं आत्तापर्यंत महेश पाटील, अभिजित उर्फ आबा लोखंडे, नितीन जगताप, प्रथमेश तेलवेकर आणि अनिल भालेकर या 5 संशयितांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 11 लाख रुपयांची रक्कम वसूल केली असून गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकीही जप्त केल्यात। चोरीची उर्वरित रक्कम आणि आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांनी दिली आहे। दिनांक 21/8/2024 रोजी संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास भोसलेवाडी चौक माझी शाळा चौक येथे राहुल आनंदराव भोसले व 39 राहणार भोसलेवाडी यांचा ड्रायव्हर महेश एकनाथ पाटील हा त्यांच्या गाडीतून त्यांनी बँकेतून काढलेले 18 लाख रुपये कॅश घेऊन आला होता आणि त्या ठिकाणी येऊन थांबला होता आणि त्याने असा बनाव रचला की मी गाडीतून उतरून त्यांच्या मालकाच्या मुलीला घ्यायला गेलो। तेवढ्या वेळामध्ये कुणीतरी एका शेंडीवाल्या इस्माने गाडीतून बॅग चोरून नेली आणि पळून गेले। परंतु त्याच्याकडे त्याने एकंदरीत सांगितलेली परिस्थिती आणि घटनास्थळावरील स्थिती एकूण बारकाईने अभ्यास करता सदर गुन्ह्यात हा त्याचा सहभाग असल्याचं संशय आल्याने त्याची बारकाईने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये एकूण महेश एकनाथ पाटील हा त्यांचा चालक व त्यांनी ज्यांच्या मदतीने ही चोरी घडवून आणली असे एकूण 5 आरोपी त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। त्यांची 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। सदर गुन्ह्यात एकूण 18 लाख रुपयाची रोख रक्कम चोरीच गेलेली आहे। त्यापैकी आतापर्यंत 11 लाख रुपये रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकल या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहे। उर्वरित जी रक्कम आहे 7 लाख रुपये ती सुद्धा हस्तगत करण्याचे प्रयत्न चालू आहेत।